नमस्कार शेतकरी मित्रांनो. ओल्या दुष्काळाबाबत पैसे आपल्या खात्यात कधी जमा होणार ही अपडेट मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. म्हणून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,215 कोटी होणार जमा. मंत्रिमंडळात ओला दुष्काळ सवलती लागू. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. ओला दुष्काळ महाराष्ट्रातील राज्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 30 सप्टेंबर 2025 अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात तब्बल 7 लाख हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मोठ्या नुकसानीचा विचार करून सरकारने त्वरित आर्थिक आधार देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना आणि ओला दुष्काळ दृश्य सवलती जाहीर केल्या आहेत. दिवाळीपूर्वी मोठी मदत 2,215 कोटीचा पहिला हप्ता. ओला दुष्काळ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने तत्परता दाखवली आहे. पहिला टप्पा नुकसान भरपाईच्या पहिल्या टप्प्यात 2,215 कोटी इतका मोठा निधी वितरित करण्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लाभार्थी या निधीमुळे राज्यातील सुमारे 31 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. वितरणाची वेळ सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मदत दिवाळीपूर्वीच वितरित करण्याचे नियोजन आहे. सणासुदीच्या काळात संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळेल. ई-केवायसीची किचकट अट रद्द, मदत जलद होणार. बघूया मित्रांनो. नुकसान भरपाई वाटप जलद गतीने व्हावे आणि शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे. अट शिथिल. नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी करण्याची किचकट शिथिल करण्यात आली आहे. थेट हस्तांतरण डीबीटी आता शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीशी संलग्न असलेल्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही मदत डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केली जाईल. फायदा काय आपल्याला? यामुळे शेतकऱ्यांना केवायसीच्या किचकट प्रक्रियेतून मुक्ती मिळाली असून नुकसान भरपाई जलद गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ओला दुष्काळ नाही पण दुष्काळ दृश्य सवलती लागू. बघूया मित्रांनो. अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती, मात्र केंद्र गाईडलाईन्स उपलब्ध नसल्याने सरकारने वेगळा मार्ग काढलाय. मंत्रिमंडळाने ओला दुष्काळाऐवजी दुष्काळदृश्य परिस्थितीसाठी असलेल्या सर्व सवलती राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे प्रशासकीय आणि आर्थिक दिलासा मिळणार आहे. तर काय दिलासा मिळणार आहे मित्रांनो बघूया. वीज बिल शेतकऱ्यांच्या बिलात माफी मिळणार. दुसरे, शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळेल. 10वी ते 12वी शेतसारा माफी दिली जाईल. पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती मिळेल. कर्ज पुनर्गठन अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम आणि दीर्घ मुदती पुनर्गठन केले जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.